तसे आले. बोले साहेब काय करायचं? म्हणलं काय? मी तर तुझ्या पक्षाचा नाही, पण तुम्ही मत दिली तर माझा मुलगा निवडून येईल. बोले तुझी काय अपेक्षा आहे? नाही सर, साहेब म्हणे तो निवडून यायला पाहिजे, पहिलीच निवडणूक. अरे पण मी पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जातो त्याचं काय नाही मला माहिती, पण मी बोला होतकर तरुण आहे आणि मी माझ्यावर जेवढी मतं होती ती घातली आणि निवडून आली. आजही सुनील तटकरे अनेक राजकारणात मी त्याला मित्र समजतो, ते मला समजतात की नाही माहिती. कोणी माझ्याशी अनेक पक्षाचे लोक नाराज असतात, बरंच काय भाष्य करत परवा नाही करत, पण बांधवांनो राजकारणात मी जे काय मिळवलं ना ते तुम्ही आता ऐकलं. जे मिळवलं पुष्कळ कष्ट मेहनत सगळं केलं, पण त्याहीपेक्षा माझ्याबद्दल जे शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीन गडकरी, तटकरे, चव्हाण साहेब या सर्वांनी जे माझं कौतुक केलं ना, या माझ्या आयुष्याचं असे हे मी कमावलं असं म्हणतो. आणि माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन, तुम्ही या कमावलेल्या माझ्या हे जे मी ॲसेट मिळालो त्याचा पाठपुरावा करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नाव घेताना दावा चढतो छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र, आणि मी या महाराष्ट्रातला गर्व वाटतो, अभिमान वाटतो आपल्याला. मग आपल्याला महाराजांचं नाव करायचं असेल, स्वाभिमान व्यक्त करायचा असेल, तर महाराजांचा इतिहास आत्मसात करून कार्यान्वित करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर मला आज वाटलं यांची भाषणं ऐकताना आणि माननीय देवेंद्र फडणवीस बोलत असताना आता की माझा सेंड ऑफ आहे, माझा सेंड ऑफ आहे. मी राजकारण निवृत्त होतोय काय की जे अशी भाषण माझ्यावर करतायत, यानंतर मी काम करू शकेल की नाही हे सांगू शकत नाही असंच वाटत. पण मी माझ्या नेत्यांच्या अपेक्षेच्या बाहेर कधी जात नाही, त्यामुळे त्यांचं ऐकेन, काम करत राहील. त्यांची अपेक्षा असेल, अपेक्षा मला ज्या दिवशी वाटेल तेव्हा मी एक दिवस पण राहणारा माणूस नाही, राजकारणात पदासाठी जगणारा माणूस नाही. माझ्या आयुष्यात मिळालेली पद ही मला दिली गेली आहे, मी मागायला गेलो नाही. मला बोलून देण्यात आली, बाळासाहेबांनी दिलेली पद मला घरी मातोश्री बोलून दिली, आणि म्हणून माझं आयुष्य जगलो, 74 पूर्ण केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, फार भाग्यवान समजतो. आयुष्यात पदे मिळाली सोडा, त्यापेक्षा माणुसकी मिळवली, आणि आज माझ्या नेत्यांच्या तोंडी माझं कौतुक मला ऐकायला मिळालं. याच्यासारखा चांगला दिवस, सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात असू शकत नाही, असंच मला वाटतं, असंच मला वाटतं. आणि म्हणून राजकारणात यशाची जमा वजावटी करण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे देवराज, देशाचे नागरिक आहोत. इथल्या जनतेसाठी आपण काहीतरी करावं, याला द्यावं, याच हेतूने काम करत राहिल्यास तुम्हाला पण सगळ्यांना यश मिळेल असं मला वाटतं, यश मिळेल. आणि म्हणून आज माझे नेते सगळे बसलेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस, आमचे गडकरी साहेब, चव्हाण साहेब, आमचे वेगवेगळे नेते, खासदार, त्यात निलेश, नितेश दोघेही आहेत,
शेलार साहेब आहेत, या सगळ्यांची भाषण ऐकले मी आणि मला हे वाटतं आज माझं भाषण की हा सत्कार माझी दोन्ही चिरंजीव ऐकले, दोघं ऐकतायत. त्यामुळे त्यांच्या आजची सभेमधली भाषण त्यांच्या जीवनातील उत्तम मार्गदर्शन त्याला मिळालं आहे आणि त्याचं अनुकरण दोघेही करतील आणि तेही यश मिळवतील अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना, नेत्यांना माझ्यासाठी आजचा वेळ, अमूल्य वेळ तुम्ही दिलात. फार मराठी भाषेतले शब्द, तोलामोलाचे शब्द माझ्यासाठी ते व्यक्त केले आणि मला आनंद आयुष्यात जो मिळाला नाही त्यापेक्षा आजच्या या सभेमध्ये माझ्या सकाळ सोहळ्याच्या वेळेला जे तुम्ही बोललात ते मला सगळं आनंदाचे क्षण तुमच्या या भाषणातून, वक्तव्यातून मला मिळाले असे मी समजतो. आणि जास्त वेळ आपला सर्वांचा न घेता नियोजन केलं की आयोजन केलं ते सर्व नेते मंडळी आणि ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, माझं कौतुक केलं आणि मला उरलेल्या आयुष्यात प्रेरणा देण्याचं काम केलं